राज्यामध्ये 19 जून 2023 रोजी गोठेवारी चळवळ आणि जयंत सेनेच्या मार्फत तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा हा शहरी भागातून पूर्णपणे शिथिल करावा अशा पद्धतीची प्रथम मागणी आपण केलेली होती. त्याच्यावरती त्याचा सातत्यानं पाठपुरावा राज्य सरकारबरोबर केला. त्यामुळं या राज्यामध्ये तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी रद्द केला. त्या कायद्याअंतर्गत 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या नागरिकांनी खरेदी दस्त, साठेकर, विचारपत्र, करारपत्र असे जे काय करून घेतलेले आहेत त्यांचे दस्त आता या कार्यालयामध्ये होण्याची प्रक्रिया 2 धडाक्यात चालू झालेली आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये ज्या नागरिकांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपयाच्या मुद्रांकवरती ज्यांनी करारपत्र, नोटरी वगैरे असं केलेलं आहे, या नागरिकांच्यासाठी सुद्धा खरेदी दस्ताची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडं त्याची मागणी करून घ्यायची आहे किंवा स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरण्यासाठी तयार आहोत. त्या पद्धतीनं ते दंड आणि ते भरून स्टॅम्प ड्युटी भरून घेऊन त्या ठिकाणी प्रमाणित करून दिलं जातं आहे आणि ते प्रमाणित केलेलं डॉक्युमेंट तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात देणार आणि घेणार यांच्यासह गेला तर त्या ठिकाणी नोंदणी फी फक्त आकारून तुमचा खरेदी दस्तऐवज केला जातो. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्याच्यामध्ये काय एजंट असतील, काय लोक जे काम करणार आहेत त्याच्यामध्ये जर नागरिकांची फसवणूक करत असतील, लोकांना हा कायदा समजला नसलेल्याचा गैरफायदा घेत असतील तर अशा नागरिकांनी जैन सेनेशी संपर्क करा. त्याला अशा कार्यकर्त्यांना आपण अशा अधिकाऱ्यांनासुद्धा आपण स्वतःसारखं सरळ करण्याचा तयार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या काही नागरिकांनी यापूर्वी खरेदी दस्तऐवज केलेले आहेत पण त्यांचे 7/12 पत्रिके नावं अद्यापर्यंत लागली गेली नाहीत तर त्याही नागरिकांची सगळ्यांची नावं ह्या 7/12 पत्रिके घेण्यासाठी सन्माननीय बावनकुळे साहेबांनी हुकूम दिलेला या SOPमधून. त्याचबरोबर ज्या नागरिकांचे शहरी भागातल्या नागरिकांचे तुकडेजोड तुकडेबंदीचा भंग झाल्याच्या कारणास्तव ज्या नागरिकांच्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा नोंदी पुनर्गठित करून त्या नागरिकांच्या नोंदी धरण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. तेव्हा या नागरिकांनी याच्यामध्ये जागृतपणे हा बाजूला मिळकत ह्या कायदेशीर करून घ्याव्यात असे आवाहन जैन सेनेकडून मी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.